आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। लालबागच्या राजाचं पाद्यपूजन संपन्न। महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, मूर्तिकार रत्नाकर कांबळेंच्या उपस्थितीत पाद्यपूजन संपन्न। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी। कोस्टल रोडची दुसरी मार्गिका आजपासून मुंबईकरांसाठी खुली। मरीन ड्राइव्ह ते हाजी अली हा 40 ते 50 मिनिटांचा प्रवास केवळ 8 ते 9 मिनिटांमध्ये होणार। मुंबईत आजारांवर प्रतिबंध घालण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज। पालिकेच्या डॉक्टरांसह खासगी डॉक्टरांचं प्रशिक्षण सुरू। नवी मुंबई महानगरपालिकेकडून अद्याप दरडग्रस्त ठिकाणांची यादी जाहीर नाही। गेल्या वर्षी दरड कोसळण्याच्या 19 घटनांची नोंद। दरडग्रस्त भागांमध्ये फलकही नसल्यानं चिंता व्यक्त। ठाण्यात मुसळधार। पहिल्याच पावसात महानगरपालिकेच्या नाले आणि गटार साफसफाईची पोलखोल। मनपा मुख्यालयासमोरच साचलंय गुडघाभर पाणी। पुणे कार अपघात प्रकरणी अग्रवाल दाम्पत्यासह अशफाक मकानदारच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ। अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने नष्ट केल्याप्रकरणी अधिक चौकशी होणार। पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून 6 बसमार्गांचा विस्तारामुळे प्रवाशांना दिलासा। पुणे शहरासह जिल्ह्यात 84 ठिकाणं पूरप्रवण। नागरिकांना सतर्क राहण्याचा जिल्हा प्रशासनाकडून आवाहन। पुणे आणि पिंपरीमध्ये अनेक धोकादायक ठिकाणं। पुणे शहरात 10 दिवसात मुसळधार पाऊस। पावसामुळे 230 झाडं उन्मळून पडली। शहराच्या वेगवेगळ्या भागात पाणी साचलंय, तर अग्निशमन दलाची माहिती।